बुवा शिक्षक आहेत बरोबर, त्यामुळं मानापानात बारी करू होऊया, नाहीतर नवलूवाडी उपळे म्हटलं की माका तरी सांगूक नको अरे काय करूचा आणि कसा राहूचा जा असू दे. एका फक्त एकदा सेट करा, शिट्टी वाजवीत राहू नको कुकराच्या. मग बघूया. खरोखर बुवानी उत्कृष्ट असं भजनाचं सादरीकरण या ठिकाणी केलंय. मला वाटलं बुवा जरा जुन्या वळणाचे असल्यामुळे म्युझिक नाही मारूचे, पण पेटवूकच घेतला आणि म्युझिक असं दे. बुवा तुमच्या माहितीसाठी मी डबल बारी क्षेत्रात आल्यापासून फक्त पहिल्या 2 बाऱ्यांना म्युझिक मारली, टायटन म्युझिक, आणि नंतर अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ तुम्हाला ज्ञात असेलच. त्यामध्ये चर्चा झाली की भजन म्हणजे डबल बारी असो सिंगल बारी असो, भजन आणि टायटल म्युझिक याचा काडी मात्र संबंध नाही, आणि तो गुरुजनांचा शब्द त्यापासून मी मानलाय. आणि त्यानंतर जेवढ्या बाऱ्या झाल्या म्युझिक बंद केले, भजनाला सुरुवात करतोय. हॅलो तूच सूर ठावा मनसे तूच एक तारी, तूच सूर ठावा मनसे तूच एक तारी. सगुण रूप लावी देवा एक दातरी, सगुण रूप लावी देवा एक दातरी, सगुण रूप लावी देवा सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते आपलं हे महाराष्ट्र राज्य. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभू परशुरामाने निर्माण केलेली आपली कोकण भूमी, आणि या कोकणातील निसर्गरम्य असा आपला राजापूर तालुका, गंगामाईच्या आगमनाने पवित्र झालेला राजापूर तालुका. आणि या राजापूर तालुक्यातील हे उपळे गाव क्रिकेट विश्वात या उपळे गावाचं नाव गाजतंय असे हे उपळे गाव. आणि या उपळे गावातील ही नवलूवाडी, या ठिकाणी नवलूवाडी सेवा मंडळ उपळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे गणेश जयंतीचा मागे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात या ठिकाणी गेले 3 दिवस साजरा होतोय. त्यामध्ये या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सुद्धा या ठिकाणी पार पडला. हे नवीन वास्तू मंदिररूपी वास्तू आपल्याला दिसते. तर या गणेश जयंतीचा औचित्य साधून आजचा हा डबलवारी भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केलाय. प्रथमतः या ठिकाणी ज्यांनी भजनाची सुरुवात केली ते म्हणजे आमचे प्रतिस्पर्धी बुवा, माझ्या जोडीवाले बुवा सन्माननीय संतोषजी बुवा पालकर. त्यांना या ठिकाणी पकवास साज करतायत. आमच्या राजापूर तालुक्यातील एक रत्न सन्माननीय
बुवा, त्याचप्रमाणे आमच्या प्रमोदजी हरियान बुवा माझे गुरुमाऊली यांचे शिष्य रघुवीर पडवळ, आणि त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू प्रथमेश डांबरी खास मिठमुंबरीवरून आले, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या या वारीसाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं, फोनद्वारे संपर्क केला, ते म्हणजे माझे आत्ते भाऊ सन्माननीय बुवा शृणाल लवडू, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेव सर्वकार्येषु सर्वदा, अशा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी, या गावची ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबाभवानीच्या चरणासी नतमस्तक होऊन कैलास जराना शिवचंद्र मौली फणींद्र माता मोडी जरारी कारुण्य शृंग गोदुकारी तुझ वीर शंभो मद गुणधारी. माझे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन, माझे ग्रामदैवत श्री ठाणेश्वर आणि या गावचे ग्रामदैवत श्री हेडेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुराया तुझा ऐसा नाही सका कृपा करी दासा रंगावरी. माझे गुरुवर्य सन्माननीय प्रमोदजी हरियान भाऊ यांच्या चरणासी नतमस्तक होऊन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणासी नतमस्तक होऊन तसेच महाराज गणपती गणपती अश्वपती प्रजापती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती न्यायालंकार जागृत न्यायालंकार वैचित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर युग पुरुष श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुद्रा करून आणि तुम्हा जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी या आमने सामने वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुंबईचा खाऊ असं ते खरोखर छान गायन आहे बुवांचं, छान या ठिकाणी सुरुवात बुवांकडनं झालेली आहे. आणि बुवांक काय मी जास्त बोलणार नाही, आणि बुवा जरा ना आम्ही म्हणजे ते क्रिकेट कसे 2-3 सामने खेळून नेल्यावर जरा दमछाक होता, तशी आज तुमच्या इकडे देवगडात आज एका भिंडरवून नेला साधारण नाही होय, आणि उन्हात अगदी हो, आणि ह्याच्यामुळे भांड दिला थंय गेला डोकाच फिरवला नाही. एक माणूस इलो 90 वालो राजापूरच्या विरोधातच बोलोक लागलो, त्याला सांगलोय तर डेळा घालून घेऊ, सगळा रस्ता आमच्या रत्नागिरीतच पुढे येतो. होय नुसतो तुका नाही बाबा, तू माझा मित्रच, नाही तर तो घाबरात आली देवगड वालवून मारती बिरती, काय टेन्शन घ्यायचं नाही. डोंट वरी बी हॅपी, आय एम हिअर. बुवांका संदीप बुवांची लय आठवण येतात, जरा थांबा त्यांका साक्षात घेऊन येते. होय जरा थांबा. असू दे, बुवाने सांगितलंय भजन, भजनाच्या स्वरूपाने सुरुवात झाली पाहिजे. गजराच्या माध्यमातून बघूया. मगाशी माया दादा सांगला 20 मिनिटं म्हणून त्याला सांगलंय माका बाबा प्रस्ताव नाही 10 मिनिटं लागतात, 10 मिनिटात बाकीचा कसा आटपायचा. असू दे, भजन करूया, नामस्मरण होऊ दे. कारण भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. या कलियुगी रूपी भवसागरातून जर तारायचं असेल, आपल्याला हा पार करायचा असेल, तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रथमतः नामस्मरण झालं पाहिजे. बुवा छान या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. मला वाटतं गजराच्या बाबतीत, कारण शिक्षक असल्यामुळे त्यांचा प्रेझेंटेशन कसा भारी असणारा. होय मस्तच केला. आणि या सुरुवात काय मी अगदी काय तुमका बोलणार नाही बुवा, वन साइड नेऊया. तुम्ही मागा काय बोलू शकता का? कारण आज नाता कसा झाला माहिती, आम्ही भक्त आणि तुम्ही देव.
शिक्षक आज म्हटलं साक्षात देव. आपण शिक्षकांना देवाची उपमा देतो. मी भक्त आणि तुम्ही देव. पण या खा, भक्त देवाकडे काही मागू शकता, काही नवस करता, काय पण नवस पूर्ण नाही झालं तर बडबडता पण देवा. संतांनी दाखले दिले. जनीबाईने भगवंताला शिव्या दिल्या अभंगातून. मी आता म्हणत नाही, सांगतोय. म्हणजे मी भक्त म्हणून देवा काही बोलू शकतोय, फक्त देवान रागवायचा नाही. इल्या इल्या सत्ता म्हणतात काय मुंबईत घालवला. ह्या बघा खाली गाडी बघल्यावर समजा तुमका सत्ता घालवली की हाती. टोल बिल सगळे फ्री, सगळे गेले आमच्या हातात. हा आमचं नगरसेवक गेलेलो ना. मग तुम्ही आणायचाच ना. गेली सगळी बघू आमची नाही गेली. कोकणातली हा ह्याच्यावर गेली. ती पेटवू का सुरुवात आता. बरोबर. या ठिकाणी साऊंड वाल्यांचे आभार. एकदा काय तू फिट करून टाका, मस्त साऊंड, काय टेन्शन नाही. आणि या ठिकाणी बुवाने सांगितलं महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खरोखर सर्व एकदा महिलांचे लाख लाख आभार मानतोय. कारण एवढ्या संख्येने महिला कुठे दिसत नाही डबलबारीच्या माध्यमातून. धन्यवाद. स्वये श्री राम प्रभु ऐकती. स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशलव रामायण ओम नमोजी गणनायका. ओम नमोजी गणनायका. ओम नमोजी गणनायका. ओम नमोजी गणनायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी
फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती वेदिका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती वेदिका बोधरूपा बोधरूपा माझी अंतरी भरावे माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे सर्व काळ वास्तव्य करावे मदवाक शून्यासी वदवावे मदवाशून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करोनिया ओम गंगणपतये नमः श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री गणपती गजानन श्री मल्लिकार्जुन श्री ब्रह्मदेव श्री हेडेश्वर आई महालक्ष्मी आई भवानी आई गुणादेवी हरी हर हर भजरंग सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोदजी हरियाण स्वराधीश गुरुवास गुरव नोटिशेल मारा नाही चांगला कोणाक मारू नाकी मारा मस्त असं नोटिशेल मारा ना होय, होय. चांगला मारा तुम्ही. मारू कस आता पंचाळगुवांचं नोटेशन घेत आहे चला चांगला घ्या मग होय ना तुम्ही ऐतिहासिक फक्त तिकडनं जरा चालवीत राहा मग बघूया क्षणभर
कवन फूले केतकी गुलाब जुई चंपक वन फूले केतकी गुलाब जुई चंपक वन फूले आला वसंत घ्या रे नाम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आला वसंत घ्या रे नाम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम आला वसंत घ्या रे राम हरी जय जय राम जय जय राम आला वसंत घ्या रे राम हरी जय राम जय जय राम जय जय राम आला बहार सुखाना पार बरसते धार धार बरसते धार आला बहार सुखाना पार बरसते धार धार बरसते धार भगवनाचर पशु पक्षी वृंदवनी नाद करीती हंसध्वनी भगवनाचर पशु पक्षी वृंदवनी नाद करीती हंसध्वनी
रुपावळीपर्यंत बारी करायची आहे बुवा. गजराच्या माध्यमातून नक्कीच मनोरंजन करणार बुवा पण मी पण कसं आहे भजन म्हटल्यानंतर भजनाच्या स्वरूपात झालं पाहिजे. 20 मिनिटं कधीच झाली असू दे. बुवानी सांगितल्याने काय महिला वर्ग बुवा लाडके बहिणी आहेत ते काहीतरी लाडक्या भावाचे लाडके बहिणी आहेत त्यामुळं तेवढी उपस्थिती आणि नवलुवाडी किंवा उपळे गाव म्हटलं की ती उपस्थिती कायम दिसणार. तुमका माहित आहे कारण तुम्ही काय पाहुणे नाही आहात भाचे आहात आणि मी पण भाचो आहे. असा जो मागे कुंभवण्यात पण तसा झाला. ते संतोष नवलू बुवा होते मी पण त्या गावचो भाचो ते पण भाच कांडापच काढला होता. पण आज पण कांडा नाही मास्तरा बोलशाल कसं असं कसं तुम्ही कधी शाळेत असताना मास्तरा उलट बोलला पण आता इथे माका विचारत मी कुवलं घातलं होतं 10वीत असताना. हो एक सांगत होतो मास्तरच जोडी आहे काय हवा काय म्हटलं नको बारी करूच्या असे आणलंच त्या लवकर दे का माहिता इतका वेळ नाही करायचो. श्री अरविंद गुरव आणि श्री सचिन शिवनेकर हे दोघजण वर्गमित्र वर्गमित्र लिवलान्या. सचिन माझ्या वर्गात नव्हतो माझ्या वर्गात संकेत होतो. हे दोघजण वर्गमित्र असू शकतात. यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुरुवात झालेली आहे. आता हे बुवांका मगाशी जरा संदीप बुवांची आठवण येली होती. पैशाचा उगीच केला हो पण ते काय मी परत देणार नाही हे बघा ठेवले. तुमका जेव्हा जेव्हा आठवण येत ना संदीप बुवांची माझं मिशाळ बुवा म्हणजे मी अगदी आवाज तुमका हवं तेवढं काढून दाखवणार हो बुवा. बिंदास बारी करा काय टेन्शनच घ्यायचं नाही. हे बघा इले कागद दिले पैसे बनव होय काय पंडित कोकाटे आता वर्गमित्र. कारण मुंबई सारख्या शहरात या ठिकाणी नवीन भजनी कलाकारांना स्टेज मिळवून देण्याचं काम आमचे पंडित कोकाटे करत असतात. बांदिवडे गावची शान आहे. कमी वयामध्ये स्वतःच्या उद्योगात सुद्धा मुंबई असो गाव असो या ठिकाणी खूप चांगला जनसंपर्क डबल बारी करता मोठ्या बुवांची नाही मोठ्या बुवांच्या पंक्तीत बसणारे खरोखर. कारण मुंबईमध्ये नवीन कलाकार असो जुना कलाकार त्या दिवशी गुरव बुवाने त्यांका त्या पंडितला आमच्या बाजूक बसव घेतलं म्हणजे केवढा भाग्य. तो त्यांचा शिष्य तरी पण त्यांनी खाली कोरस मध्ये नाही बसवलं आणि पंडितला आमच्या त्या बाजू खुर्चीवर बसवलं आणि खरोखरनी माका पण मुंबईत 2-3 बारी दिला. आता आमचा मुंबई युट्यूबर्स एक कार्यक्रम झाला मुंबईत. सन्माननीय विजय परब बुवा आणि लक्ष्मण गुरव बुवा यांची डबल बारी आम्ही पारंपरिक ठेवली होती आणि आमच्या त्या कार्यक्रमासाठी पंडित कोकाटेने 10 ट्रॉफ्या दिल्या होत्या सन्मान चिन्ह मदत म्हणून. आम्ही काय मागलाव पण आम्ही सांगलाव फक्त एवढं कार्यक्रम ठेवलेलो. त्याने सांगलं भावा काय मी काय मदत करू शकतो म्हटलं तुझ्या पद्धतीने सांगते ना. 10 सन्मान चिन्ह सगळ्या बुवांचा जो सत्कार केला त्याच्यासाठी सन्मान चिन्ह. खरोखर आमचे वर्गमित्र पंडित कोकाटे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. आणि आज गजराच्या माध्यमातून सचिनचं नाव आलं म्हणून सचिन शिवनेकर आपल्या महालक्ष्मी उपळे क्रिकेटची जी टीम आहे त्याच्यावरती पण गजर अगदी कारण माझं कर्तव्य आहेच. लहानाचं मोठं झालंय मी त्यामुळे तेवढं माझं कर्तव्य गजराच्या माध्यमातून अगदी मनोरंजन होणार रुपावळी सादर करतो आणि बुवांकडे गजर सुपूर्द करतोय. बुवांक काय सांगत होते मी आजच्या दिवस मास्टर नाही आस तुम्ही शिक्षक नाही आस बुवास पण मी वाईट काय बोलणार नाही. बुवानी सांगितलं आमच्या तोंडातून असा कुठलाही शब्द निघणार नाही की महिला भगिनींच्या कानावर हात जातील. मी पण ग्वाही देतो कारण आजपर्यंतच्या बारीत मी त्यांच्यावर एवढं बोलतोय ना. हा गजर माझ्याकडे लाडक्या बहिणींचा. परत आता माझं एक युट्यूबला गजर इलं ज्या आता लहान मुलीवर बलात्कार झाले मुंबई सारख्या ठिकाणी म्हणा अखंड महाराष्ट्रामध्ये
लहान मुलींवरच्या बलात्काराची जी प्रकरण चालू आहे त्याच्यावरती मी एक गजर लिहिला आणि तो युट्यूबला आहे. आता पण गजराच्या माध्यमातून सादर करतोय, रुपावळी घेतोय आणि बुवांकडे भजन सुपूर्द करतोय. गजरातनं सगळं काय होणार, नामस्मरण, प्रबोधन, मनोरंजन सगळं होणार. डोंट वरी, बी हॅपी, आय एम हिअर. इंग्लिश माझा कसं कितपत ताट आहे त्या बुवांका सांगतोय नंतर. सुरुवात जी केल्याने ना बुवांनी मी पहिलो घाबरलोय, कारण ह्यांनीच माका पहिलो घाबरवला नाही. जेव्हा आम्ही फोनवर बोललो ना, म्हटलं बुवा कसं काय, त्यांनी सांगलं नाही की माझं गाव तिकडे आणि मी राजापुरा शाळेवर शिक्षक आहे. आता पण घाम ऐन थंडीत सगळे टोपरे आणि स्वेटर घालून माका घाम फुटलो. जाम भीती वाटते माका मास्तरांची. होय, सगळ्यांका माहित आहे, लहान शाळेत असताना ना सकाळी घरातली सगळी माका शाळेत नेऊन सोडायची आणि दुपारी अख्खी शाळा माका घरी सोडून घ्यायची. नाही, लक्ष्मी ही एक लक्ष्मी. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम प्रीती मॅडम शिवणेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगत होतोय भिरावंडेकरांचा काय उद्या शाळे नाही, शाळेत ना बाहेर पडला होता रे. कॅशियर आणलो. अरे बघ किती असते बघ. पैशाक चोख रवायचा. हा, आता बरोबर झालं. या ठिकाणी माझे वर्गमित्र आणि आमच्या वृंदावन गावचे पोलीस पाटील सन्माननीय प्रसादजी देवधर यांच्याकडनं 100 रुपये आणि पिंटो, टोपण नाव सांगलं, खांडेकर, प्रमोद खांडेकर उर्फ पिंट्या याच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. ही नोट दिलं मी काय सांगतोय, ही एक लक्ष्मी आणि घरची एक गृहलक्ष्मी, ही धनलक्ष्मी आणि घरी आती माझा पण झालेला बुवा, घरी आती गृहलक्ष्मी. ह्या दोघांका कधी नाराज करायचा ना. ही नाराज झाली आणि गेली की परत येऊची नाही. तसं आता मी भजना बिजना घेताना ना बुवा माका अशी भीती वाटते, बुवा काय रिस्पॉन्स देत नाही, मला रागावले की का. तर भजना बिजना घेताना अशी टाटा करू घेतात दादरापर्यंत. त्या लास्ट टाटा जोडियक कोणा सकाळी सांगलं, म्हटलं सकाळी तो काराने बुवा आणि संध्याकाळी म्हटलं पालकर बुवा होत. मग त्या कारानं तुमच्यापेक्षा लहान हा ते का काय तर बोला, पण त्या पालकर बुवांका काय बोलू नको का सांगला. ती सुद्धा शिक्षिका, म्हणजे तिनं तो मान ठेवला तुमचा. असून दे. रुपावली घेतोय आणि बुवांकडे गजर देतोय. गजराच्या माध्यमातून मनोरंजन प्रबोधन नक्की होणार. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठले, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठले.
हल धन्यवाद बुवा. काय चुकलं असेल बोलण्याच्या ओघात तर काय नाही, कांडाप काढीत घेवा तुम्ही. होय कांडापच चालणार. काय राग बीग मानायचं नाही, बिंदास बिंदास बोला बुवा. धन्यवाद.